नमस्कार मित्रांनो, बीवितास चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर ॲडसिनवर जर लोडिंग करत असाल किंवा ॲडेक्सवर जर लोडिंग करत असाल तर याच्यासाठी महत्त्वाचं आहे प्रॉक्सी. VPN वापरून चालणार नाही, कारण VPN डिटेक्ट होतं लगेच. आता प्रीमियमच्या प्रॉक्सीत ह्या मिळणं खूप अवघड आहे. म्हणजे ज्या प्रॉक्सी जर घ्यायच्या असेल, प्रॉक्सीची जी प्राईज आहे ही जास्त आहे. तुम्हाला कमीत कमी याच्यात ती मिळणार नाही आहे. तुम्हाला जास्त डॉलरमध्येच पैसे मोजावे लागतात. आता याच्यासाठी तुमच्यासाठी एक सोल्युशन आणले मी. जे काही प्रीमियम प्रॉक्सी असणार आहे IPVNSच्या IPVNSचं VPN जर तुम्हाला माहीत असेल तर त्याच्याच प्रॉक्सी आपण वापरणार आहेत. आता प्रॉक्सी कशा प्रकारे वापरायचे आणि प्रीमियम प्रॉक्सी मी तुम्हाला देणार आहे. त्याचा युजर ID पासवर्ड हे सर्व काही असणार आहे, प्रीमियम असणार आहे. आणि याच्यासाठीचा जो युजर ID पासवर्ड आहे कुठं मिळणार आहे सर्व काही माहिती मी तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ सर्व तुम्हाला या ठिकाणी मिळत राहणार आहेत. चला तर मग चालू करूया. मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला IPVNSची जी काही वेबसाईट आहे ती ओपन करायची. IPVNS प्रॉक्सी हे एंटर करायचे आणि ही जी वेबसाईट आहे हे पहा, या ठिकाणी आलेले आहे, पी दिलेले आहे, या ठिकाणी क्लिक करायचे. वेबसाईट ओपन झालेली. ओपन झाल्यानंतर काय करायचंय, आपल्याला सुरुवातीला प्राइस चेक करायची. प्राइस म्हटल्यावर तुम्हाला असं वाटेल खरेदी करायचं. खरेदी करायचं नाही. जे कोणी माझे सबस्क्रायबर असणार आहेत त्यांना हे मी फ्रीमध्ये देणार आहे. लक्षात ठेवा, जे कोणी सबस्क्रायबर असतात त्यांना फ्रीमध्ये, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब लगेचच करून घ्या. आत्ता मी फक्त प्राइसिंग दाखवणार आहे. पुढं खरेदी करायचं किंवा नाही हा तुमचा विचार आहे शेवटी, पण शक्यतो मी तुम्हाला फ्रीमध्येच देणार आहे. प्राइसमध्ये जायचं आहे. आता याच्यामध्ये IPVNSचं हे VPN आहे, लक्षात ठेवा. VPN प्राइसिंग आहे. सेव्ह 83% तुम्ही सेव्ह करू शकता. याच्यावर मंथली प्लॅन जो दिलेला आहे 12.99 हा मंथली असणार, म्हणजे $13 तुम्हाला महिन्याला मोजावे लागणार आहे. लक्षात ठेवा. 2 इयरचं जर घेतलं 2 वर्षासाठी 2.19 मंथली असणारे डॉलर. म्हणजे सिंगल एका महिन्यासाठी जर घेतलं तर $13 असणार आहे. सिंगल जर घेतलं तर 2 वर्षासाठी घेतलं 2.19 आहे प्रत्येक महिन्याला येणार आहे. आणि इयरली एका वर्षासाठी जर घेतलं तर $3.33 असणार आहेत. हे महिन्याला आहेत. मग तुम्ही ते कॅल्क्युलेशन करू शकता. समजा मी 1 वर्षासाठी जर घेतलं, समजा 3.33 आहे, $3.33 आहे गुणिले 12 म्हणजे 1 वर्षासाठी असणार आहे 39.96, म्हणजे जवळजवळ $40 तुम्हाला त्यासाठी खर्च करावे लागणार आहे. आता तुम्हाला हे खर्च करायचे नाही आहे. ज्यांना गरजच असेल, मला हे लागणारच आहे, खरेदी करूनच वापरायचं असेल, त्यांच्यासाठी मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलेली आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. जर तुम्हाला आधी डेमो पाहायचा किंवा वापरून पाहायचं असेल कशा प्रकारे चालतंय काय, याच्यासाठी काय करायचं आहे, माय अकाउंटमध्ये यायचं. माय अकाउंटमध्ये आल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला मेल ID आणि पासवर्ड लागणार आहे. हे 2 असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही लॉग इन करू शकणार नाही. आता लॉग इन करायचं आहे आपल्याला, पण लॉग इनसाठी युजर ID आणि पासवर्ड कुठं मिळणार आहे, तर युजर ID आणि पासवर्ड आपल्या व्हॉट्सअपचा जो चॅनेल आहे बीवितासचा त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. युजर ID आणि पासवर्ड मी डेली अपडेट करत असतो त्या ठिकाणी. म्हणजे नवीन युजर ID असतील, पासवर्ड असतील, हे डेली अपडेट होत राहतात. असं नाही की IPVNSचं, अजून बाकीचे VPN आहे त्यांचे सुद्धा अकाउंट असतात. जर तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करायचं असेल तर जॉईन करून घ्या. आता व्हॉट्सअपचा जो चॅनेल हा जॉईन करण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, बीवितास आपला यूट्यूबचं चॅनेल आहे, याच्यामध्येच या ठिकाणी व्हॉट्सअप चॅनेलची लिंक दिली आहे पहा. या ठिकाणी जायचं आणि व्हॉट्सअपचा जो चॅनेल आहे हा फॉलो करून घ्यायचा आहे. आणि आपला यूट्यूबचा चॅनल सुद्धा जॉईन करा. असं नाही की एक केला आणि एक सोडून दिला, दोन्ही ठिकाणी जॉईन करून ठेवा. बीवितास व्हॉट्सअपच्या चॅनलला डेली तुम्हाला अपडेट मिळतील. म्हणजे नवीन काय प्रॉक्सी असेल, VPN असेल, काही जे काही एखादं सॉफ्टवेअर असेल, त्याच्या की पाहिजे असेल, सर्व काही अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळत राहणार. आता या ठिकाणी लॉग इन करायचे. लॉग इन युजर ID आणि पासवर्ड तुम्हाला आता व्हॉट्सअपच्या चॅनलवर मिळणार आहे. तो उचलून फक्त कॉपी आणि पेस्ट करायचं आहे, तुमचं अकाउंट लॉग इन होणार आहे. आता मी लॉग इन करून घेतोय. लॉग इन झाल्यानंतर अकाउंट तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे. प्रॉक्सीचं जे अकाउंट आहे अशा प्रकारे येणार आहे. सुरुवातीला VPN दिलेली आहे पहा, VPN सेटिंग दिलेली, पण VPN मध्ये आपल्याला काय करायचं नाही. VPNचे आहे ते आहे सेटिंग. जर VPN वापरायचं असेल तुम्ही त्याचं IPVNSचं सॉफ्टवेअर मिळतं, एक ऑनलाईन सॉफ्टवेअर आहे, तुम्ही ते डाउनलोड करून घ्या. पहा या ठिकाणी सॉफ्टवेअर दिले विंडोजसाठी किंवा अँड्रॉइडसाठी पाहिजे, ॲपलसाठी पाहिजे, तुम्ही ते लोड करून घेऊ शकता. आता याच्यामध्ये
सेकंड जो ऑप्शन दिलेला आहे हा प्रॉक्सीचा आहे. हे पहा प्रॉक्सीचा अकाउंट दिलेलं आहे. स्टॉक 5च्या प्रॉक्सी असणार आहे संपूर्ण फ्रीमध्ये म्हणजे युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला मिळालेला आहे. फ्रीमध्ये म्हणता येणार नाही कारण युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला मिळालेला आहे. ह्या पेड आहे, हा घेतलेला प्लॅन आहे. आता याच्यामध्ये हे पहा या ठिकाणी दिलेलं आहे होस्ट दिलेले, होस्ट आणि पोर्ट असणार आहे. हा होस्ट आहे आणि या पोर्ट दिलेले आहेत. आता होस्ट आणि पोर्ट याची जी लिस्ट आहे, आता हे संपूर्ण होस्ट आणि पोर्ट दिलेले आहेत. याची जी लिस्ट आहे पहा या ठिकाणी पाहून घेऊ शकता. आता या ज्या पोर्ट आहे पहा या ठिकाणी IPVNSच्या सर्व काही जे काही पोर्ट आहेत हे सुद्धा आहे सर्व, आणि या खालच्या सुद्धा हे पहा युजर आय डी आणि पासवर्ड हा सेमच आहे, वेगळं काही नाही आहे. हे पहा वरती आणि खाली सेम प्रकारे हे दोन्ही IP आणि पोर्ट हे दोन्ही सेमच आहे. हे सर्व प्रॉक्सी तुम्हाला वापरता येणार आहे. आता मी काय करणार आहे, एक प्रॉक्सी त्या ठिकाणी घेणार आहे आणि तुम्हाला मी चेक करून दाखवणार आहे हे वर्किंग आहे किंवा नाही. आता या ठिकाणी परत यायचं लॉग इनमध्ये. आता याच्यामध्ये याचा जो युजर आय डी आहे हा कॉपी करायचा आहे तुम्हाला, किंवा जर याच्यापैकी युजर आय डी आणि पासवर्ड जर नको असेल, तुम्ही जर वापरला असेल आधी, तर काय करायचं तुम्हाला रिसेट बटनला क्लिक करायचं, नवीन युजर आय डी आणि पासवर्ड येणार आहे. हे पहा नवीन आलेले या ठिकाणी क्लिक करायचे, कॉपी होणार आहे. कॉपी झाल्यानंतर आपल्या फाईलमध्ये यायचे, एडिटमध्ये जायचे. एडिटमध्ये खाली रिप्लेसचं एक बटन आहे या ठिकाणी क्लिक करायचे. आता आपला जो युजर आय डी आणि पासवर्ड असणार आहे या खाली या ठिकाणी टाकायचं आहे. युजर आय डी आलाय, नंतर 2 डॉट द्यायचे कॉलम, नंतर पासवर्ड कॉपी करायचे तुम्हाला, पासवर्ड या ठिकाणी पेस्ट करायचं आहे. आणि याच्यामध्ये जो युजर आय डी आणि पासवर्ड असणार आहे हे पहा या ठिकाणी दिलेले हा कॉपी करून घ्यायचा तुम्हाला आणि वरच्या लाईनमध्ये हा पेस्ट करायचा आहे. हे पहा पेस्ट झालेलं आहे. खालचं जी लाईन आहे पहा या ठिकाणी लक्षात ठेवा CR आहे, YCR हे रिप्लेस ऑल करायचं आहे. जेवढ्या काही प्रॉक्सी आहेत त्यांची युजर आय डी आणि पासवर्ड हे चेंज होणार आहे. हे पहा या ठिकाणी पाहू शकता. आता हे पहा सर्वांचे युजर आय डी आणि पासवर्ड हे चेंज झालेले आहेत. हे पहा CR आलेले सर्व ठिकाणी. हे पहा आता काय करायचं आहे आपल्याला, आता याच्यापैकी प्रॉक्सी आपल्याला चेक करायची म्हणजे वर्किंग आहे किंवा नाही. त्याच्यासाठी काय करायचं आहे, ॲड्स पॉवरचा जो ब्राउझर आहे हा चालू करायचा. तुम्ही ज्या ठिकाणी वापरत असाल म्हणजे तुम्ही जो ब्राउझर वापरत असाल त्या ठिकाणी तुम्ही ते चेक करू शकता. मित्रांनो जर तुम्हाला ॲडसेन लोडिंगसाठी, ॲडएक्स लोडिंगसाठी ॲड्स पॉवरचं ऑटोमेशन कशा प्रकारे केलं जातं याचा जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी त्याच्यावर तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ तयार करून देईन. हे पहा चालू झालेले. आता याच्यामध्ये न्यू प्रोफाईलमध्ये जायचे. न्यू प्रोफाईलमध्ये आल्यानंतर याच्यापैकी एक प्रॉक्सी तुम्हाला कॉपी करून घ्यायची. कोणतीही घ्या, असं नाही की तीच घेतली पाहिजे. मी एक घेतो एक अंदाजे. याच्यामध्ये वरती प्रॉक्सीचं बटन दिलेलं या ठिकाणी क्लिक करायचे. प्रॉक्सी टाईप दिलेलं. आता प्रॉक्सी कोणती आपली ही स्टॉक 5ची असणार आहे. क्लिक करायचे त्यांना आणि याच्यामध्ये होस्ट आणि पोर्ट या ठिकाणी हे पेस्ट करायचे. फक्त कॉपी करून पेस्ट करायचे. युजर आय डी पासवर्ड सर्व काही ऑटोमॅटिकली पेस्ट होणार आहे. पहा या ठिकाणी पोर्ट युजर नेम पासवर्ड हे ऑटोमॅटिक आलेले. तुम्हाला फक्त इथं चेक प्रॉक्सी म्हणजे प्रॉक्सी वर्किंग आहे किंवा नाही हे इथं चेक करून घ्यायचे. हे पहा या ठिकाणी आलेले ही वर्किंग आहे. वर्किंग आल्यानंतर ओके करायचे. हे पहा वरती जी आलेली ही वर्किंग मधली आता 54 नंबरची. तुम्ही जर पाठीमागे पाहिलं नसेल वरती 54 नंबर होता, त्याच्यामध्ये हा 54 नंबर दिलेला आहे म्हणजे प्रोफाईल किती नंबरची तयार होती ती. असं नाही की मी आत्ता हे तयार केलेले आहेत, हे नाही आहे. मी या डिलीट करून टाकतो. तुम्हाला जर शंका असेल तर मी या डिलीट करून टाकतो त्याच्यामधून. आणि जो युजर आय डी आणि पासवर्ड आपण कॉपी केलेला होता तो हा पहा DAL.stock5. हे पहा या ठिकाणी चेक करून घेऊ शकता तुम्ही. हा तोच आहे. हे पहा DAL.stock5 CR YCR तो शेवटचा जो आय डी होता YCR हा आलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हे बरोबर आहे आपलं. आता हे ओपन करायचे.
हे पहा प्रॉक्सी ओपन झालेली. आता याच्यामध्ये आपल्याला वेबसाईट ओपन करायची. कोणतीही वेबसाईट ओपन करा, तुम्ही गुगलची करा किंवा कोणती करा, याहूची करा, बिंगची करा, कोणती. हे पहा वेबसाईट ओपन झालेली. आता याच्यामध्ये सर्च करायचं आपल्याला उबर. आता आपण जो IP चेक करतो उबरमध्ये चेक केला जातो, वर्किंग आहे किंवा नाही, ब्लॅकलिस्टेड आहे किंवा नाही, हे सर्व काही डिटेलमध्ये दाखवलं जातं. त्याचा स्कोअर येतो, किती स्कोअर येतो. हे पहा या ठिकाणी उबरची वेबसाईट ओपन झालेली. हे पहा या ठिकाणी नाव आलेलं US ची प्रॉक्सी आहे ही. आणि या ठिकाणी हे पहा हा जो स्कोअर आहे हा 100% आलेला आहे. हे पहा या ठिकाणी दिसते, अजून चेक होत आहे ते. हे पहा 100%. आणि या ठिकाणी प्रॉक्सी, ब्लॅकलिस्टेड वगैरे सर्व काही नो आहे. म्हणजे आपल्याला लोडिंग करायची असेल ॲडेक्सवर करा, ॲडसिनवर करा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हे पहा या ठिकाणी स्कोअरसुद्धा 100%. हे पहा संपूर्ण चेक झालेले. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आलेली म्हणजे वर्किंग प्रॉक्सी. आता अशा प्रकारे तुम्हाला आता याची जी फाईल आहे तुम्हाला व्हॉट्सअपचा जो आपला चॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यावर तुम्ही जॉईन करून ॲड करून घ्या आणि आपला जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब नक्की करून घ्या. जर मित्रांनो तुम्हाला ॲडेक्स लोडिंगवर किंवा ॲडसिन लोडिंगवर जर व्हिडिओ पाहिजे असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी संपूर्ण डिटेलमध्ये त्याचा एक व्हिडिओ तुम्हाला तयार करून देईन. थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या. त्याच्यामुळे अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ आहेत ते सर्व तुम्हाला या ठिकाणी मिळत राहणार. थँक्यू.